एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की। स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गटू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में यह नजारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते। अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी की ओर से अभिषेक व महाप्रसाद आयोजित कार्यक्रम मेळावा। पोखरनी में बाबा जानी की ओर से आयोजित कार्यकर्ता मेळावा अभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम में हजारों कार्यकर्ताओं और भक्तों की भारी भीड़ उमड़ी। इस कार्यक्रम में बाबा जानी दुर्रानी के हजारों शिवचिंतक और समर्थक उपस्थित थे। कार्यक्रम में कार्यकर्ताओं से संवाद करते हुए बाबा जानी ने परिवर्तन की लड़ाई को मजबूत और एकजुट होकर लड़ने का आह्वान किया। इस क्षेत्र में पहले कई विधायक रहे हैं, लेकिन आज मैं एक निर्दयी उम्मीदवार के तौर पर आपके सामने खड़ा हूं, ऑटो रिक्शा चुनाव चिन्ह के साथ। हम सभी के बीच जो स्नेह और विश्वास का रिश्ता है वो कभी भी खत्म नहीं हो सकता। आप सभी के आशीर्वाद से पाथरी सेलू विधानसभा क्षेत्र में बाबा जानी दुर्रानी के चुनाव जीतने के बाद दूधना बांध, गोदावरी नदी पर विशाल बंधारे और विकास की अनगिनत योजनाएं पूरी होगी। इस क्षेत्र के किसान समृद्ध हो गए। विधान परिषद के सदस्य के रूप में मैंने हमेशा आपके सवालों को प्रमुखता से उठाया। अगर आप महाराष्ट्र सरकार में बदलाव चाहते हैं तो बाबा जानी है। अगर आपको विधायक बदलने की जरूरत है तो वो भी बाबा जानी ही है। एक बार विश्वास और समर्थन के साथ बाबा जानी को अपनी वोट की ताकत दे। हम सभी मिलकर क्षेत्र के विकास का एक नया अध्याय लिखेंगे। इसके बिना हम शांत नहीं बढ़ेंगे। इस अवसर पर बाबा जानी ने सभी कार्यकर्ताओं और समर्थकों से ये आह्वान किया। आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय बाबाजानी दुर्रानी हे या निवडणुकीला उभे आहेत आणि त्या प्रचाराच्या अनुषंगानं या कार्यकर्ता मेळाव्याचे ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, परभणी तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी बाबाजानी साहेबांनी निर्माण केलेलं आहे। आपण सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण प्रत्येक गावामध्ये शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेलो सुद्धा आहोत। अजून 5-6 दिवस ह्या कार्यक्रमाचे मतदानाचे बाकी असल्यामुळे आपल्याला अजून जास्त मेहनत ह्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। मित्रांनो, परभणी तालुक्यामध्ये बाबाजानी साहेबांचा मागच्या 5-6 वर्षापासून चांगला संपर्क निर्माण झालेला आहे। दांडगा जनसंपर्क त्यांनी निर्माण केलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत बाबाजानी साहेब स्वतः पोहोचलेले आहेत। त्यामुळे पाथरीप्रमाणेच परभणी तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं वातावरण बाबाजानी साहेबांवर प्रेम करणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेलं आहे। आज या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण जीवापाड मेहनत घेऊन ह्या ठिकाणी बाबाजानी साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचे आणि त्यामध्ये
परभणी तालुक्याची लीड सर्वात जास्त राहिली पाहिजे असा एक दांडगा आत्मविश्वास आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये आपल्याला निर्माण करायचा आहे. मित्रांनो, परभणी तालुका खूप मोठ्या नेत्यांनी भरलेला आहे, परंतु विकासापासून मात्र आपण कोसो दूर आहोत. फार मोठा विकासाचा अनुशेष ह्या परभणी तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. मित्रांनो, ह्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल तर हे विकासाभिमुख नेतृत्व, सर्व धर्माला सोबत, धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आपल्याला ह्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी बाबाजानी साहेबांना आम्ही आपण सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे बाबाजी साहेब या ठिकाणी उमेदवार म्हणून एक चांगला पर्याय आपल्यासमोर निर्माण केलेला आहे. मित्रांनो, परभणी तालुक्याचा फार मोठा विकासाचा अनुशेष आहे. मग त्यामध्ये आपले हे काही जे 5.5-6 सर्कल आहे जिल्हा परिषदचे, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, तांड्यामध्ये आपल्याला विकासाचा सगळा आनंद दिसतोय. कुठेही रस्ता पोहोचलेला नाही, कुठेही लाईटची व्यवस्था पोहोचलेली नाही, कुठेही मूलभूत सुविधा सुद्धा निर्माण झालेल्या नाहीत. सातत्याने ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे 30-35 वर्षापासूनचे हे विद्यमान आमदार कुठल्याही भागामध्ये पोहोचलेले नाहीत, विकासाच्या माध्यमातून पोहोचलेले नाहीत. निवडणुकीमध्ये कुठल्या तरी गोष्टी, तात्कालिक गोष्टी करायच्या आणि मतदान घ्यायचं आणि निवडून यायचं, एवढा एकमेव कार्यक्रम प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. मित्रांनो, मागच्या 5 वर्षापूर्वी फार अपेक्षेने बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण त्यांना सहकार्य केलं होतं. त्यांना चांगल्या मतानं आपण ह्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी जीवापाड मेहनत घेतली होती. वाटलं होतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी विकास कामं होतील आणि आपल्या अपेक्षा पूर्ण होतील, असा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला होता. आणि त्या आत्मविश्वास जीवावर बाबाजानी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण त्यांना मागच्या 5 वर्षाखाली निवडून दिलं. परंतु प्रत्येक बाबतीत ते ह्या ठिकाणी आपला जो विश्वास होता, ज्या विश्वासानं आपण त्यांना मतदान केलं होतं, तो विश्वास कुठेही त्यांनी पूर्ण केलेला नाही. आज प्रत्येक गावामध्ये पहा, गावामध्ये फार मोठ्या विद्यमान आमदारांच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे. मित्रांनो, त्याच पद्धतीनं ह्या राज्य शासनाच्या विरोधात सुद्धा फार मोठा रोष लोकांच्या मनामध्ये आहे. शेतकरी असेल, तरुण असेल, महिला असतील, सर्वांच्या मनामध्ये ह्या शासनाविरोधात सुद्धा रोष आहे आणि विद्यमान आमदारांच्या विरोधात सुद्धा रोष निर्माण झालेला आहे. ह्या दोन्हीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला मतदान करायचं आणि आपला बाबाजानी साहेबांचा जो काही ऑटो रिक्षाची निशाणी आहे, त्या निशाणी समोरील बटन दाबून आपल्याला ह्या दोघांनाही बदलायचे. परिवर्तन मतदारसंघामध्येही करायचं आणि राज्यामध्ये सुद्धा करायचं. त्यासाठी आपण सर्वांनी जीवापाड मेहनत घ्यावी आणि आपल्या भागातला जो काही विकासाचा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला बाबाजानी साहेबांसारखं लोकांच्या प्रश्नाची जाण असणारं, सर्व धर्माच्या लोकांच्या प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे. मित्रांनो, आपल्या भागातील अनेक प्रश्न ह्या ठिकाणी प्रलंबित आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय आहे 54 गावांचा पाण्याचा प्रश्न. जे गावं लोअर दुधनाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत, जे गावं जायकवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत, असे वंचित असलेले माथ्यावरचे 54 गावं सातत्यानं पाण्यापासून दूर आहेत. इरिगेशन त्या भागामध्ये नाही. बाबाजानी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्या भागामध्ये इरिगेशन निर्माण करायचे. मित्रांनो, पाथरीसारखा तालुका 100% इरिगेटेड आहे, 100% जलसिंचित आहे आणि त्या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न असेल किंवा पाण्यावरची जी काही पिकं आहेत, फळबाग असेल, अशी उत्पन्न मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी घेतात आणि त्या माध्यमातून त्यांनी आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे. आणि त्यासाठी बाबाजानी साहेबांचा फार मोठा हातभार लागलेला आहे. गोदावरी नदीवर 4 बंधारे, फक्त ह्या गोदावरीमध्ये सगळ्यात जास्त बंधारे एका तालुक्यामध्ये कुठं असतील तर ते पाथरीमध्ये आहेत. आणि ते बाबाजानी साहेबांच्या कार्यकाळामध्ये, ज्या वेळेला बाबाजी साहेब ह्या पाथरी विधानसभेचं नेतृत्व करत होते विधानसभेचं, त्यावेळेला ते बंधारे झालेले आहेत. आणि त्या 4 बंधाऱ्याच्या माध्यमातून फार मोठा इरिगेशनचा एरिया, 100% इरिगेशन त्या पाथरी तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि 10 लाख टन ऊस कारखान्याला देण्याचं काम एकमेव तालुका कोणता करत असेल जिल्ह्यामध्ये तर फक्त पाथरी हा तालुका आहे. मित्रांनो, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाबाजानी साहेबांच्या माध्यमातून आपण तोडगा काढू शकतो. आज शेतीमालाच्या भावामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आहे. आपला उत्पादन खर्च आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी बाबाजानी साहेबांसारखं नेतृत्व ह्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. मित्रांनो, आज आम्ही मागच्या 5-6 वर्षापासून बाबाजानी साहेबांच्या संपर्कात आलोत. आमचं पेडगाव सर्कल सुद्धा बाबाजानी साहेबांच्या संपर्कात आलेलं आहे आणि पेडगावमधलं परिवर्तन आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलो. मागच्या 2 वर्षाखाली आमच्या पेडगावची ग्रामपंचायत बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण मुलांनी निवडून आणली. सोसायटी सुद्धा, सहकारी सोसायटी सुद्धा प्रचंड बहुमतानं आम्ही त्या ठिकाणी निवडून आणली आणि ह्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून पेडगावमध्ये आम्ही विकासाची गंगा बाबाजानी साहेबांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये हे विद्यमान आमदार 35 वर्षापासून आमचं नेतृत्व करतात. त्यांचं गाव पेडगाव आहे, त्यांचं मतदान सुद्धा पेडगाव, आमच्या ग्रामपंचायतीचे मतदार आहेत. परंतु मागच्या 15 वर्षापासून आमच्या पेडगावातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय. फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. पिण्याचं पाणी आम्हाला मागच्या 15 वर्षापासून विकत घ्यावं लागतंय. बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वात जेव्हा आमची ग्रामपंचायत ह्या ठिकाणी निवडून आली, त्यावेळेला 15 कोटी रुपयाची योजना बाबाजानी साहेबांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतली आणि त्याचं काम
आज पूर्णत्वात आलेलं आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही लोकांना हक्काचं नळाचं पाणी ह्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, त्याच्याशिवाय मागच्या 2 वर्षामध्ये अनेक रस्त्यांची कामं असतील, अनेक भूमिगत नाल्यांची कामं असतील, मंदिरातल्या परिसरातलं प्युअर ब्लॉकचं काम असेल, त्याच्याशिवाय अनेक विकासाची कामं जे काही प्रलंबित होते ते सगळे कामं करण्यासाठी बाबाजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही 8 कोटी रुपयाचा निधी पेडगावमध्ये आत्तापर्यंत खर्च केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक दर्जेदार कामं स्वतः साहेबांचं मार्गदर्शन असतं. प्रत्येक कामावर येऊन साहेब पाहतात आणि ते कामं आम्ही आज पूर्ण केलेली आहेत आणि जवळपास 3-3.5 कोटीची कामं आज आमची प्रस्तावित आहेत. त्याची वर्क ऑर्डर तयार झालेले आहेत. म्हणजे जवळपास 10-11 कोटीची कामं मागच्या 2 वर्षामध्ये फक्त बाबाजी साहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी करू शकलो. मित्रांनो, असं नाही की पेडगावमध्ये कामं होत नव्हते. पेडगावसह आपल्या तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये कामं होत आहेत. फक्त ते कामं कागदपत्री होत आहेत. जर जागरूक कोणी नागरिक असतील तर जाऊन पहा तुम्ही प्रत्येक कार्यालयात कागदावर काम होत आहेत. पूर्णला पूर्ण बिल बोगस काम करून काम न करता उचलून घेण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सातत्यानं होतंय. ते रोखण्याचं काम आपल्याला कुठेतरी ह्या ठिकाणी करायचं आणि बाबाजी साहेबांच्या माध्यमातून हे सगळं आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या भागाचा आपल्या परिसराचा विकास करून घ्यायचा असेल तर बाबाजी साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही. मित्रांनो, पाथरीचा तालुका पाहिला तुम्ही तर पाथरी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाची कामं झालेली आहेत. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी सभागृह बांधून दिलेले आहेत. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे. मग ईदगाहचं मैदान असेल, राम मंदिर असेल किंवा एखाद्या लहान मोठ्या मंदिराचं लहान मोठ्या समाजाचा जो काही छोट्यातला छोटा घटक आहे त्यांच्यासुद्धा व्यवस्था त्या पाथरी शहरामध्ये त्यांनी करून दिलं आहे. बौद्ध विहार, नागपूरच्या नंतर बौद्ध विहार कुठं झाला असेल तर सर्वात सुंदर बौद्ध विहार पाथरीमध्ये आहे. तुम्ही जाऊन पहा. पाथरी हे एक चांगली विकसित बाजारपेठ म्हणून, एक चांगला तालुका म्हणून त्या ठिकाणी विकसित झालेला आहे आणि परभणीला चांगला पर्याय बाजारपेठेच्या माध्यमातून कोण देत असेल तर पाथरी हे शहर देते. मित्रांनो, जनावरांचा बाजार असेल, आठवडी बाजार असेल, भाजी मार्केट असेल, पाथरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जर आपल्याला विकास आपल्या भागामध्ये करून घ्यायचा असेल तर बाबाजी साहेबाचा परिस्पर्श आपल्या मतदारसंघाला होणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, बाबाजी साहेबांच्या सहकार्याशिवाय ह्या मतदारसंघाचा विकास होऊ शकत नाही. एवढं ठाम मत आमच्या पेडगावमध्ये बनले. चांगला प्रतिसाद प्रत्येक सर्कलमधून प्रत्येक गावामधून बाबाजी साहेबांना मिळतोय. मग सोनपेठ तालुका असेल, पाथरी तालुका असेल, मानवत तालुका असेल किंवा परभणी ग्रामीणचा जो भाग आहे तिथून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद ह्या ठिकाणी बाबाजी साहेबांना मिळतोय. आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका, कुठलाही गैरसमज स्वतःच्या मनामध्ये निर्माण करून घेऊ नका. तुम्ही प्रत्येक कार्यकर्ते ह्या ठिकाणी या सगळ्यांकडे बाबाजी साहेबांचा नंबर आहे. तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज बाबाजी साहेबांकडे जाण्यासाठी लागणार नाही. मित्रांनो, कोणाची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट फोन लावून बाबाजी साहेबांसोबत संपर्क करू शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, मग तहसीलची समस्या असेल, पोलीस स्टेशनची समस्या असेल, कलेक्टर ऑफिसला असेल, दवाखाना असेल, MSCB असेल, कुठलेही प्रश्न तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न तुमचे बाबाजी साहेबांसोबत डायरेक्ट संपर्क करून अर्ध्या रात्री फोन करा, साहेब फोन उचलतात. ह्या वयामध्ये सुद्धा साहेबाची जी कार्यक्षमता आहे ती आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे तसं नेतृत्व आपल्याला ह्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी वचनबद्ध व्हा. आज ह्या नरसिंहाच्या साक्षीने आपण सर्वांना आपल्याला एक ग्वाही या ठिकाणी साहेबाला द्यायची की आम्ही जीवापाड मेहनत करू आणि परभणी तालुक्यातून सर्वात जास्त लीड कोणाला असेल तर बाबाजी साहेबाला ह्या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, बाबाजी साहेब तुम्हाला सुद्धा मी आश्वासित करतो की हे जे तालुका आहे आमचा परभणी ग्रामीण, कुठलाही हे करू नका, तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. पाथरीच्या बरोबरीनंच आम्ही तुम्हाला ह्या परभणी तालुक्यामध्ये सुद्धा मताधिक्य देऊ. एवढी ताकद ह्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि कार्यकर्ते तेवढे पेटून ह्या ठिकाणी कामाला उठलेले आहेत, कामाला लागलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला परत एकदा सांगतो की आपल्याला राज्य शासन सुद्धा ह्या ठिकाणी बदलायचं आणि आपल्या मतदारसंघातले आमदार सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बदलायचे. जर आपण हे दोन्ही बदल केले तरच भविष्य काळामध्ये येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल. नाही तर पहिले पाडे 55 आपण काहीही परिवर्तन ह्या भागामध्ये करू शकत नाहीत. पाण्याचा व्यवस्था करण्यासाठी साहेबांनी ह्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये तो विषय घेतल्यामुळं ह्या 53-54 गावच्या वतीनं मी ह्या ठिकाणी साहेबांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि भविष्य काळात पुढच्या 2 वर्षामध्ये साहेब जर आमदार झाले तर पुढच्या 2 वर्षामध्ये 3000 कोटीचा तो प्रकल्प आहे. 54 गावांना इरिगेशन, आपल्याला लिफ्ट इरिगेशन करायचं आहे आणि तो प्रकल्प पूर्ण करून घ्यायचा असेल तर बाबाजी साहेबाशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांनो, त्यामुळे आपल्या स्वतःच्या सर्वांच्या विकासासाठी, स्वतःच्या परिसराच्या विकासासाठी, आपले लहान मोठे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बाबाजी साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे. एवढी एक विनंती ह्या प्रस्ताविकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो आणि मान्यवर नरसिंहाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द बोलायला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या 20 तारखेला आपण आपल्या गावांचं, आपल्या सर्व मतदारसंघाचं भवितव्य घडवण्यासाठी, बदलण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. मागील अनेक वर्षापासून आताच संतोषरावांनी सांगितलं की सगळा आपला विकासाचा कोरम जागच्या जाग्यावर पूर्ण व्हायचा राहिलेला आहे. अडचणी खूप आहेत, वाढतच चालल्यात
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला झगडावं लागतं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला आंदोलनं करावी लागतात आणि आपल्या हक्काच्या गोष्टी सुद्धा आपल्याला भेटत नाहीत. पाथरीमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर असं वाटत नाही आपण परभणी जिल्ह्यामध्ये आहोत. एवढा सुंदर विकास साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मागे आमच्या गावासाठी साहेबांनी एक 25 लाख रुपयाचं सभागृह दिलं आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं, सर बांधकाम सुरू करण्यापूर्वी एकदा पाथरीतल्या राम मंदिराला भेट द्या. आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. पाथरीतलं राम मंदिर पाहिलं, नुकतंच बांधलेलं होतं. पाथरीमध्ये इतकं सुंदर राम मंदिर उभं केलंय आणि तिथे गेल्यानंतर आश्चर्य वाटलं की त्या राम मंदिराच्या पायाभरणीपासून ते कलश रोवणापर्यंतची सगळी जबाबदारी साहेबांनी घेतली होती. साहेबांच्या पुढाकाराने ते राम मंदिर पूर्ण झाले. रामाच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली मतदान मागणारे, सत्ता उपभोगणारे, स्वतःच्या झोळ्या भरून घेणारे आपण खूप पाहिले. पण कोणत्याही गोष्टीचं भांडवल न करता, कोणत्याही गोष्टीचा बडेजाव न करता, आपल्या स्वकीयासाठी, आपल्या लोकांसाठी, सर्व जातीतल्या सर्व धर्मातल्या लोकांसाठी मनाभावातून काम करत साहेबांनी पाथरीत राम मंदिर उभं केलं, जे कोणत्याही हिंदू नेत्याला जमलं नाही. 1 एकर मध्ये बौद्ध विहार उभा केलाय. 4 एकर मध्ये बौद्ध विहार उभा केलाय. वंदनेसाठी वेगळं सभागृह, कार्यक्रमासाठी वेगळं सभागृह, तिथं भंतेजीला राहण्यासाठी वेगळी व्यवस्था. आपल्या कॅमेऱ्यामध्ये न मावणार 425 फुटाचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा ईदगाह त्यांनी पाथरीमध्ये उभा केलाय. मला एक या ठिकाणी म्हणायचंय, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी साहेबांनी उभी केली आहे. जेव्हा काम करत असताना साहेब देताना सगळ्यांना देतात, सगळ्यांसाठी काम करतात, सगळ्या जाती धर्मियांचा विचार करतात. आणि मतदान करत असताना आपल्याला कुठेतरी सांगितलं जातं की आपल्याला ह्या धर्माचा माणूस नको, त्या धर्माचा माणूस नको. मी सांगतो, हिंदू धर्माचे कोण नेते असतील तर बाबाजानी साहेब आहेत. बौद्ध धर्माचे कोण नेते असतील तर बाबाजानी साहेब आहेत. मुस्लिम धर्माचे कोण नेते असतील तर बाबाजानी साहेब आहेत. ज्यांच्या मनामध्ये सगळ्यांसाठी सारखा भाव आहे. आणि निश्चित ही लोकशाही आहे. जेव्हा माणूस खुर्चीवर बसतो तो कोणत्या विचाराचा नसतो, कोणत्या जातीचा नसतो, कोणत्या धर्माचा नसतो, कोणत्या पक्षाचा नसतो. आणि म्हणून असा माणूस, धर्मनिरपेक्ष माणूस आपल्या पाथरी मतदारसंघाच्या खुर्चीवर बसणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी साहेब आपल्याला या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. मी तर म्हणतो आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, आपण शोधत होतो असा माणूस आपल्याला कधी भेटतो. इतके दिवस झालं तेच ते कार्यक्रम आपला चालू आहे, आपल्याला काही परिवर्तन बघायला मिळत नाहीये. आणि आज कुठेतरी साहेबाच्या माध्यमातून आपल्याला परिवर्तन या ठिकाणी बघायला मिळतंय आणि आपण ते यावेळेस घडवून आणणार आहोत. साहेब फक्त आमदारकीचं एक पद मागायलेत, बाकीचे पद त्यांना नको आहेत. नगरपालिकेचा अध्यक्ष दुसऱ्यालाच करतात, मार्केट कमिटीचा अध्यक्ष तिसऱ्यालाच करतात, जिल्हा परिषदचा सभापती 4थ्याला करतात, जिल्हा परिषदचा अध्यक्ष 5व्यालाच करतात. पण काय करावं, साहेबाचं दुर्दैव. पद दिलं की तिकडच जातंय, पद दिलं की तिकडच जातंय, एकही जागा थांबत नाही. अरे आणखी काय द्यायचं या लोकांना? इतकं साहेबांना भरभरून दिले आणि आज हे सगळे लोक साहेबाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. त्यावेळेस साहेबांनी विचार केला नाही हा कोणाचा आहे. त्यावेळेस साहेबांनी विचार केला नाही हा माणूस कोणत्या विचाराचा आहे, कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे. अरे आपल्या पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. पण आज असो, साहेबाच्या आशीर्वादानं बऱ्याच लोकांचं भलं झालंय आणि त्यांचं आणखी भलं व्हावं ही अपेक्षा आहे. पण आज साहेबाच्या आशीर्वादानं आपल्या मतदारसंघाचं भलं होणं गरजेचं आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं भलं होणं गरजेचं आहे, सामान्य माणसाचं भलं होणं गरजेचं आहे. आज आपल्यासाठी झटणारा माणूस तिथं पाहिजे. आपल्याला पद देणारा माणूस, आम्हाला पद नाही दिलं तर साहेब चालतंय, पण आमच्या सगळ्या अडचणी दूर करणारी तुम्ही आहात म्हणून आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतोय. पाथरी मतदारसंघामध्ये किंवा पाथरी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी साहेबांनी बंधारे उभे केलेले आहेत, जेवढे मोठे बॅरिकेड्स आणलेले आहेत, त्यामुळं सगळी जमीन ही ओलिताखाली आलेली आहे. हजारो टन उत्पन्न शेतकरी त्या ठिकाणी काढतायत. त्या ठिकाणी
पाथरीचा साखर कारखाना 2850 रुपये भाव देतोय आणि आज सगळ्यात समृद्ध शेतकरी कुठला झाला असेल तर पाथरीतला झालेला आहे आणि आपण हैतीतच आहेत. आपल्या परिस्थितीमध्ये कधी बदल होणार आहे याची वाट पाहतोय आपण, पण आपल्याला बदल करून द्यायला कोणी येणार नाही. आपल्याला तो माणूस निवडावा लागणार आहे हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आता काल परवा एक जण बरं या ठिकाणी म्हणालं की तुमचे साहेब पाडासाठी उभा राहिलेत. पाडासाठी उभे राहिले त्याचा अर्थ काय? मी हो, आमचे साहेब पाडासाठी उभा राहिलेत. ते म्हणजे कोणाला? मी सगळ्यालाच, सगळ्याला पाडणारे साहेब आणि साहेब निवडून येणार आहेत त्यासाठी साहेब उभे राहिलेले आहेत. त्यामुळं आज काहीतरी भुलतापा द्यायच्या, काहीतरी अफवा पसरवायच्या, काहीतरी वातावरण निर्माण करायचं, हे केल्याशिवाय यांच्याकडे पर्याय राहिला नाही. जागोजाग गावोगाव आम्ही फिरतोय, प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की पहिल्यानंतर लगेच जाणवतंय की खरंच हे साहेबांची वाट पाहत होते. साहेब तुम्ही लवकर यायला पाहिजे होते, साहेब बरं झालं तुम्ही आले आणि आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण सगळ्या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये एकच चर्चा आहे की बाबाजानी साहेब निवडून आले पाहिजे, आम्हाला बाबाजी साहेबांना निवडून आणायचंय. आणि निश्चितच आज त्या नरसिंहाच्या साक्षीने सांगतो मी की हा सर्व धर्माचा नेता आहे, सगळ्यांना सारखा न्याय देणारा आहे. म्हणून बसलेल्या प्रत्येक माणसाला मी हात जोडून विनंती करतो की आपलं कर्तव्य आहे की आपण साहेबाला निवडून आणलं पाहिजे. निवडून आणायचं आपल्याला साहेबासाठी नाही तर आपल्या सर्वांच्या विकासासाठी, तुमच्या आमच्या भल्यासाठी आपल्याला साहेबाला निवडून आणायचंय. आणि साहेब आज या परभणी तालुक्यातून आम्ही जे फिरतोय, आम्ही जे काम करतोय, आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की आम्ही जीवाचा रान करू, पण आमच्या जवळ जेवढी जबाबदारी दिलेली आहे त्या प्रत्येक गावातून तुम्हाला लीड म्हणजे लीडच देऊ हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की मित्रांनो, वारं खूप चांगलं आहे, वातावरण खूप चांगलं आहे, हवा खूप मस्त आहे, पण असं म्हणून थंड राहता कामा नये. मागच्या 2-3 दिवसात कार्यक्रम होऊ शकतो, मागच्या 2-3 दिवसात काही बी कार्यक्रम लावण्याचे चर्चा कानावर आलेत, एवढ्यानं तेवढ्यानं केवढ्यानं काय करायचं करू द्या, पण आपण सावध राहायचंय. आपण कोणत्या गोष्टीला बळी पडायचं नाही. आपल्याला फक्त मागचे हे 2-4 दिवस सांभाळायचे आहेत आणि हे 2-4 दिवस जर सांभाळले तर 100% आपली जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आपले गावं सांभाळा, आपण आपले वार्ड सांभाळा. आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या पाहुण्या रावण्याला फोन करून सांगा की साहेबाचं काम कसं आहे आणि साहेब निवडून येणं का गरजेचं आहे हे आपण सगळं सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक जण इथला एक नेता आहे, समोर बसलेला कोणी कार्यकर्ता नाहीये. प्रत्येकाच्या मागं 5-50-100 मतदान आहे. मी माझं घर आणि माझे पाहुणे रावणे जर विचार केला तर केवढं मोठं गणित लागतंय बघा तुम्ही. म्हणून आजपासून एक संकल्प करायचा आहे की येणाऱ्या 20 तारखेपर्यंत कमीत कमी रोज स्वतःच्या मोबाईलवर 25 फोन लावायचे आपल्याला आणि 25 मतदार त्या ठिकाणी आपल्याला पक्के करायचे जे साहेबाच्या पाठीमागे उभं राहतील. ज्या अधिक न वेळ घेता एवढंच सांगेल की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी मिळून ऑटो चिन्हावर 7व्या नंबरला आपलं ऑटोचं चिन्ह आहे, ऑटोच्या चिन्हावर बटन दाबून आपला ऑटो डायरेक्ट विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. एवढंच आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं. एवढंच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. बाबाजानी दुर्राणी साहेबांचे कार्यकर्ते आणि समोर बसलेले सर्व बांधव आणि माझे मित्रवर्ग, तर सर्वप्रथम पाथरी मतदारसंघामध्ये जी निवडणूक होते तर सर्वात पहिले जाणून घ्या, ही एक प्रकारची निवडणूक नाहीये तर ही एक प्रकारची लढाई आहे. आणि ही लढाई कोणाच्या विरोधात आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम न देणाऱ्याच्या विरोधात आहे. दुसरी गोष्ट, बेरोजगारांना रोजगार न देणाऱ्याच्या विरोधात आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रत्येक समाजातील व्यक्तीच्या समस्या आहेत, त्या समस्याचं निराकरण न करणाऱ्यांच्या विरोधात आहे. भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आहे, भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात आहे. म्हणून पाथरी मतदारसंघामध्ये महत्त्वाचा नेता कोण असेल तर बाबाजानी दुर्राणी साहेब आहेत. त्यांचं एकमेव कारण सांगतो, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर सर्व जाती धर्मांना एकत्रित करून जो नेता समोर जातो तो खरोखर नेता असतो. या ठिकाणी अनेक व्यक्ती पाहिले जे की स्वतःचं घर बसण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी आतापर्यंत लोकांच्या मताची होळी केली आणि स्वतःची पोळी भाजली. याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर सत्ताधारी लोकांचं काय म्हणणं आहे, देवा भाऊ नाता भाऊ, दादाला म्हणतेत महाराष्ट्र मिळून खाऊ. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक जण महाराष्ट्र लुटून खाण्याचा प्रयत्न करते.
या ठिकाणी मतदात्यांचा विचार करणारा वाली कोण आहे? तर सर्वप्रथम आपण विचार केल्याशिवाय आपल्या मतदारसंघात योग्य उमेदवार येणारच नाही. म्हणून सध्या आपल्या मतदात्यांना विचार करायचा आहे की आता तुमच्या समोर बाबाजानी दुर्राणी साहेब हे योग्य व्यक्ती का आहेत याचं योग्य स्पष्टीकरण तुमच्या समोर मांडणार आहे, जेणेकरून आपण मत का द्यायचं. कारण कोणी सांगेल की मत द्या, पण मत देण्यासाठी काहीतरी लागेल. काही जण बोलतात आणि काही जण पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात. पण या ठिकाणी सर्वसाधारण व्यक्तिमत्व बाबाजानी दुर्राणी साहेब सर्व समाजाला एकत्रित घेऊन समोर जात आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यानंतर लक्षात येईल की आपलं मत त्यांना का गेलं पाहिजे. तुम्ही जर पाहायला गेलं आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने यांनी कधी निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दिला नाही. तिसरी गोष्ट, बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून दिला नाही. फक्त या ठिकाणी धनाढ्य आणि श्रीमंत लोकांच्या कर्जमाफीसाठी समोर येत आहेत. त्यांचे आतापर्यंतचे कर्जबाजारी जे काही करोडपती होते, श्रीमंती लोक होते, त्यांच्या कंपन्यांचे कर्ज माफ केले. पण या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पाडलं नाही. माय माऊलींनी किती दिवस काम करायचं, राब राब कष्ट करायचं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकार जर भाव देत नसेल तर आपण त्या उमेदवारांना मत का द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आतापर्यंत पाहायला गेलं तर बेरोजगारांनी अनेक प्रकारचे आंदोलन केले, पण या बेरोजगारांना रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला नाही. म्हणून तुम्ही एक विचार करायला पाहिजे, यांचं एकच महत्व आहे ते म्हणजे कोणतं, आणि यांचं एकच म्हणणं आहे ते म्हणजे कोणतं. त्या सत्ताधाऱ्यांचं सांगतोय, परत त्या वाक्याचा पुनरुच्चार करतोय. देवा भाऊ नाता भाऊ दादाला म्हणतेत महाराष्ट्र लुटून खाऊ. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांची मुंडी मोडायची आणि त्या धनाढ्य श्रीमंत कंपन्या धारकांचे कर्ज माफ करायचे. शेतकऱ्यांनी काय चूक केली हो? बेरोजगारांनी काय चूक केली? त्यांच्या पदरात तुम्ही रोजगाराचा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय धंदा या पाथरी मतदारसंघात चालू केला का? आपण कित्येक दिवस पिढ्यानं पिढ्या वारसदारांना निवडून देणार. आतापर्यंत साहेब, आतापर्यंत दादा यांच्या बाबतीत आपण अनेक जणांनी विचार केले. फक्त साहेब आणि दादा म्हटल्यानंतर घराची आपली चूल पेटणार नाहीये. घराची चूल पेटवण्यासाठी दादा आणि साहेब म्हटल्यानंतर आपली चूल पेटेल का? नाही पेटणार. त्याच्यासाठी आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी रोजगार निर्माण झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आतापर्यंत या पापिष्ट सरकारने काय केलं तर प्रामाणिकपणाने मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला त्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं, कुठल्याही समाजाला भेद न करता मराठा आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणाने मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला आणि मनोज जरांगे पाटलावर या हुकुमशाही सरकारने SIT लावण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी त्यांना एवढं कळालं पाहिजे की सध्या प्रामाणिकपणा लढा कोणाचा आहे? मनोज जरांगे पाटलांचा आहे. आणि यांना आता सत्ताधारी व्यक्तींना अंतरवाली सराठी आठवते. काही झालं की काढा गाड्या, चला सराटीला. म्हणजे याचा अर्थ फक्त मतदानासाठी तुम्ही अंतरवाली सराटीला जाता का? ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी गेलात का? माऊलींना किती लागलं विचारलं का? पण या ठिकाणी आपल्या मतदारसंघातून बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी अवश्य मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, लोकांची विचारणा केली. पण या ठिकाणी मी का बोलतोय? माझा काय संबंध? मी तर राजकारणी नाहीये, मी कुठलाही प्रकारचा नेता नाहीये. तुम्ही जर या अगोदर मला पाहिलं असाल तर माझं एकमेव म्हणणं आहे, जो प्रामाणिकपणा लढा लढवतोय त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत लोकांचं भलं होत नाही. लोकांचं भलं करण्यासाठी बाबाजानी दुर्राणी साहेब या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून 7व्या क्रमांकावर ऑटो रिक्षा हे चिन्ह आहे. हे आपल्याला का लक्षात ठेवायचंय? जोपर्यंत तळागाळातील एखादा सर्वसामान्य व्यक्ती आमदार पदावर जात नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाहीत. त्याच्यासाठी नको साहेब नको दादा, आमचा सर्वसामान्य नेताच बरा.
याच्यासाठी सर्व व्यक्तींनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे की आतापर्यंत मराठा आरक्षण असो, इतर समाजाचे प्रश्न असो, मग त्याच्यामध्ये कोणताही समाज असो, नाही तर काही जण काय विचार करताय की हा त्या समाजाचा आहे, हा त्या समाजाचा आहे. अरे समाज काय आपल्या घरची चूल पेटवणार नाहीये. आपल्या घरची चूल पेटवणार आहे तो म्हणजे सर्वसाधारण नेता. त्याच्यासाठी आपल्याला जातीपातीचा विचार न करता पुढचा उमेदवार योग्य आहे हाच विचार करून आपल्याला मत द्यायचंय. त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य नेताच निवडला पाहिजे, तरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार आहेत. म्हणून एवढं लक्षात ठेवा, एवढं कळकळीनं का बोलावं लागतं, कारण जोपर्यंत आपण समोर येणार नाही तोपर्यंत आपला नेता बदलणार नाहीये. आणि जर आपण म्हटलं की आमचा काका, आमचा मामा, आमचा पुतण्या, आमचा कोणतरी आहे, असं जर कायमस्वरूपी चालत राहिलं तर भविष्यामध्ये आपल्या लेकरांची बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. लेकरांची बर्बादी वाचवायची असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव पाहिजे असेल, त्यानंतर पाहिला गेला मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, इतर सर्व समाज असेल, त्या सर्व समाजातील लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर पाथरी मतदारसंघातून आपल्याला बाबाजानी दुराणी साहेबांना निवडून द्यावंच लागणार. याच्यासाठी आपल्याला अजून काय माहिती पाहिजे की त्या नेत्यांनी काय केलं. आतापर्यंत पाहायला गेलं आपल्या सोबत आले, चहा पाणी केलं, दोन गोष्टी बोललं, आपल्याला वाटतं आपल्या खांद्यावर हात टाकला, हे माझ्या जवळचाच नेता आहे, पण 4 पैसे देणार आहे का हो? नाही देणार. त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या लेकरांच्या भविष्यासाठी रोजगार निर्माण केला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, तर आपल्याला कुठल्याच नेत्याच्या समोर जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही पाहायला गेला असाल पाथरीमध्ये आपल्या परभणी जिल्ह्याची महानगरपालिका आहे, पाथरीमध्ये नगरपालिका आहे. पाथरीमध्ये पाहायला गेलं तर भाजी मार्केट आहे. जसं की आपण जनावरांचं मार्केट पाहतो त्या ठिकाणी, जसं की भाजी मार्केट, तिथली व्यवस्था, तिथल्या लोकांना जे महत्त्वाच्या समस्या आहेत त्यांनी केलेलं निराकरण जोपर्यंत आपण उघड्या डोळ्याने पाहणार नाहीत तोपर्यंत लक्षात येणार नाही. तसाच विकास आपल्या पाथरी मतदारसंघात संपूर्ण झाला पाहिजे. म्हणून विधानसभेमध्ये बाबाजानी दुराणी साहेबांना पाठवायचं आहे. कित्येक जण माझ्या मताशी सहमत आहेत, एकदा का होईना हात वरती करा की सर्व जणांनी आपण या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाथरी मतदारसंघातून बाबाजानी साहेबांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा विकास होणार. तुम्ही पाहायला गेला असेल पंढरपूर या ठिकाणी सभा मंडप सुद्धा दिलं. आता पंढरपूर कुठं, पाथरी मतदारसंघ कुठं? पण विचार करा, माय माऊलींचा विचार केला, पंढरपूर या ठिकाणी सर्व लोक जातात, मग कोणताही जाती धर्माचा एक व्यक्ती नाही, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जातात. जसं की आपल्या या ठिकाणी नरसिंह मंदिर आहे, सर्व व्यक्ती येतात, दर्शनासाठी येतात. म्हणून असाच विचार ठेवा, ना कुठली जात ना कुठला धर्म, कारण आपण जातीवर विचार केला आणि धर्मावर विचार केला तर आपल्या घराची चूल पेटणार नाहीये. कारण आतापर्यंत सर्व व्यक्तींनी जातीवर आणि धर्मावर निवडणूक लढवली आहे. अरे हिंदू खतरे में असं बोलून काय केलं? सगळे हिंदूच आहोत ना. आपल्याला सगळ्या गोष्टी जाती आणि धर्मावर मिळणार नाहीत. जोपर्यंत प्रत्येक मतदारसंघातला हा बदल होणार नाही तोपर्यंत आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुखकर होणार नाही. सध्या तुम्हाला एवढंच वाटत असेल की हे का बोलावं लागतं. तुम्ही पाहिलं असाल मी कुठला राजकारणी नाहीये, कुठला नेता नाहीये. हे बोलण्याचं एकमेव कारण मला वाटलं पाथरी मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार कोणता असेल ते आहेत बाबाजानी दुराणी साहेब. कारण यांच्या पलीकडे अनेक बोलण्याचं आहे. पण इथं व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत, त्यांनाही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. म्हणून लक्षात ठेवा, बाबाजानी साहेबांचं 7 नंबरचं ऑटो रिक्षा चिन्ह आहे. 7 नंबर म्हणतील लय लांब आहे, पण तुमचा निर्णय योग्य असेल तर 7 नंबर 1 नंबरलाच आहे. तुमचा निर्णय योग्य असेल तर 7 नंबर 1 नंबरलाच आहे. पण जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत मतदारसंघात बदल होणार नाही. याच्यासाठी योग्य निर्णय घ्या आणि आपल्या मताचा अधिकार 100% बजवा. एवढंच सांगतोय इथं बसलेल्या सर्व बांधवांना, तुम्ही जर एक कॉल केला तर विचार करा, जसं की आपण एका पिक्चर मध्ये पाहिलं होतं
एकानं दुसऱ्याची मदत करायची, त्या दुसऱ्यानं तिसऱ्याची मदत करायची, तिसऱ्यानं चौथ्याची मदत करायची. तशा प्रकारचा कॉन्टॅक्ट जर तुम्ही ठेवला तर नाही 1 लाखाची लीड आली तर मला विचारा, येऊ शकते. फक्त एवढं डोक्यातून काढा की आपल्याला जात आणि धर्म महत्वाचा 100% आहे, पण जात आणि धर्म टिकवण्यासाठी योग्य उमेदवार महत्वाचा आहे. फक्त त्याचा मताचा वापर करून घेत असाल तर विचार करावा. म्हणून एवढंच या 2 शब्दातून तुम्हाला सांगायचं होतं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की मत का द्यायचं. म्हणून येत्या 20 तारखेला सर्व व्यक्तींनी 7 नंबरला ऑटो रिक्षा चिन्ह आहे, त्या ऑटो रिक्षा चिन्हावर बटन दाबून आपला मताचा अधिकार बजावला पाहिजे आणि योग्य उमेदवार विधानसभेत पाठवला पाहिजे. एवढंच तुमच्याकडून आश्वासन या ठिकाणी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पाथरी मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय बाबाजानी दुराणी साहेब यांच्या प्रचारार्थ आपण सगळे जमलेले स्टेजवरील मान्यवर आणि समोर पाथरी मतदारसंघातून सर्व कानाकोपऱ्यातून आलेले मित्र आणि बंधूंनो, मित्रो, आज या ठिकाणी माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी बोलण्यातून सांगितलं की बाबाजानी साहेबांनी काय काय विकास केला आणि बाबाजानी साहेबालाच आपल्याला का मतदान करायचं. मित्र, या निवडणुकीत या रणधुमाळीत फिरताना आम्ही गावोगाव भेटी दिल्या, गावागावातील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तर या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं, परभणी ग्रामीणचा भाग असेल, सोनपेठ असेल, खरंच या ठिकाणी अनेक विकास कामं असतील, सोयी सुविधा असतील, या सगळ्या गोष्टीचा अभाव आहे. आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द येत होता की ह्या सगळ्याच गोष्टीचं उत्तर म्हणजे फक्त बाबाजानी साहेब आहेत. मित्र हो, आपल्याला जर आपला विकास करायचा असेल, आपला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत बाबाजानी साहेबाला मत करायचे. मित्र, आम्ही पाथरीचे बाबाजानी साहेबाचे कार्यकर्ते, त्या माणसाने आम्हाला घडवलं. मित्र, बाबाजानी साहेब महामाणूस असा आहे, जसं राजकारणामध्ये सगळ्या गोष्टीचा समतोल लागतो, गावगाड्याचा विकास करावा लागतो, कार्यकर्ते घडवावे लागतात, संस्कारी कार्यकर्ते घडवावे लागतात. मित्र, गोरगरीब कुटुंबातील, सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता कोण असेल तर ते फक्त बाबाजानी साहेब आहेत. मित्र हो, आणि मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आपण जसं बोलताना म्हणलं की खरंच सर्व धर्म जपणारा नेता, सगळ्या जाती धर्मातील नेता, लोकांना न्याय देणारा नेता. मित्र, तुम्हाला मी एकदम पोटतिडकीने बोलायलो, ही 20 तारखेची संधी एकदम अनमोल आहे. मित्र, बऱ्याच वर्षापासून साहेब एक वेळेस विधानसभेला होते, तुम्ही आमच्या एकदा पाथरीला येऊन बघा. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शहरातील नागरिकाचे प्रश्न असतील, मजुराईचे प्रश्न असतील, सगळ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हा फक्त बाबाजानी साहेबांनी केला. मित्र हो, आमच्या पाथरी मतदारसंघामध्ये 4 बंधारे आहेत. मित्र, आमच्या पाथरी मतदारसंघात जवळजवळ 100% भाग हा इरिगेशन म्हणजे पूर्ण पाण्याखाली येतो. मित्र, आमच्या पाथरीच्या कारखान्याचा भाव या पूर्ण परिसरातल्या कारखान्यात सगळ्यात 1 नंबर असतो. मित्र, कोणी पाथरीला ऊस घातला असेल तर त्याची तुम्ही माहिती घ्या. म्हणजे मला या ठिकाणी हे म्हणायचे की आपल्या शेतकऱ्याचा हिताचा विचार कोण करते, नागरिकांच्या सोयी सुविधाच्या हिताचा विचार कोण करते, तर ते फक्त बाबाजानी साहेब करतात. मित्र, माझी तुम्हाला विनंती, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला खरंच भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आपल्या आता बरंच या मतदारसंघात असेल, पूर्ण महाराष्ट्रात असेल, मित्र, अनेक प्रश्न भेळसावत आहेत. सध्या जातीवाद एवढा बोकाळला आहे, पण या पूर्ण प्रक्रियेत सुद्धा आपल्या सगळ्या प्रश्न, सगळ्या नागरिकांचे प्रश्न असतील, सगळ्याच्या अडचणी असतील, जर कोण सोडणार, अंतःकरणातून 24 तास लोकांसाठी कोण काम करते तर त्याचं नाव आहे मित्र बाबाजानी साहेब. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो, येणारी 20 तारीख आहे, तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात अनमोल मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे की योग्य उमेदवार निवडून मतदान करायचा. मित्र, येणारी 20 तारीख मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही बाबाजानी साहेबाच्या 7 नंबरच्या ऑटो रिक्षा पुढील बटन दाबून साहेबांना भरघोस मताने मतदान करून विजय कराव. आणि मित्र, ईश्वराच्या कृपेने तुमचं आमचं मतदान या आपण आता नरसिंह देवाच्या ठिकाणी आहेत, जर ईश्वराच्या कृपेने साहेब आमदार झाले तर निश्चित साहेब मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. श्री क्षेत्र नरसिंह पोखर्णे येथे नरसिंहांच्या पावनभूमीत 98 पाथरी मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा. मतदार बंधूंनो,
तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. हे जे आपल्यावर दडपशाही करणारं सरकार, भस्मासूर सरकार, आपल्या शेतीमालाला भाव नाही आणि मराठा समाज या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी अंतरवली सराटी या गावा ठिकाणी पोहोचला. पण या फडतूस सरकारनं गलिच्छ पद्धतीने या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे. या भस्मासूर सरकारचा नायनाट करण्यासाठी तुमच्या एका अमूल्य मताची या ठिकाणी गरज आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपला अंतरवली सराटी या गावचा सुरू झालेला मोर्चा नारायणगडापर्यंत येऊन थांबला. कोणीही नेत्याला अक्कल सुचली नाही. पाणी बॉटल द्यावी, अन्नदान करावं, मराठा समाजाच्या पाठीशी राहावं. यांना फक्त तुमच्या मतदानाची गरज आहे बंधूंनो. यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. आणि या ठिकाणी आपल्या पाथरी मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व, पाथरी मतदारसंघाची बुलंद तोफ, तुम्हा आम्हा सर्वांचे मायेचे आणि लाडके नेते बाबाजानी दुर्राणी साहेबांना या ठिकाणी 40,000 पाणी बॉटल या ठिकाणी अभिमानाने सांगतो साहेब, तुम्हाला हे पुण्य तुम्ही जे मराठा समाजासाठी वाटून घेतलेलं आहे साहेब, हे मराठा समाज कधीही विसरणार नाही. आणि या सरकारनं, केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो, भूलथापांचं सरकार या ठिकाणी उभं राहिलेलं साहेब. या सरकारनं आता मागच्या वेळेस काही एक योजना काढली, लाडकी बहीण योजना. ते काय म्हणतात तसं, बहीण तुपाशी आणि दाजी उपाशी असं म्हणायची वेळ या ठिकाणी आलेली. आणि मोदी साहेबांना भूलथापा टाकून पंतप्रधान पद मिळवलं. पण साहेब, मोदी साहेबांना एवढी माझ्या 2 लाईनी तुम्हाला या ठिकाणी सर्व जनतेला साहेबाला ऐकू घालतो मी. माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, माझ्या शेतकरी बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला वापरून, आमची आईच किती असते साधी, संपत आलेल्या साबणाच्या नव्या साबणाला चिपळी वापरून आमची आईच किती असते साधी, आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी. साबण, अहो मला सांगा, कुठला नेता लाखोंचा कोट नेसतो का? मला तुम्हाला विचारायचं, कुठला नेता लाखोंचा कोट नेसतो का? विकला असेल चहा, मग का देश विकायचा असतो का? साहेब, या सरकारनं बुलेट ट्रेन असेल, मेट्रो ट्रेन असेल, बँका असतील, खाजगीकरण केलं साहेब. भूलथापांच्या आशेवर यांनी या ठिकाणी सरकारी नोकर भरती काढली आणि ही भरती साहेब हाणून पाडली. पण मला तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची, आपल्याकडे आणखी 6 दिवस आहेत. आपले नातेवाईक असतील, आपले कोणी पाहुणे असतील, कृपया त्यांना विनंती करून सांगायचं आहे, असं नेतृत्व पुन्हा सापडूनही सापडणार नाही. तुम्हाला 25 वर्ष मागे जावं लागेल. बाबाजानी साहेबांची साथ जर सोडाल तर 25 वर्ष मागे जावं लागेल तुम्हाला. त्यामुळे आपल्याला एकजुटीनं येणाऱ्या 20 तारखेला मतदान करायचं आहे, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्हा आम्हाला सर्वांना 7 नंबरचं बटन ऑटो रिक्षा हे दाबून आपल्याला प्रचंड मताने साहेबांना विजयी करायचं आहे. पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. मला एकदा सांगा तरी, मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर कोण कोण चहा पिलं? कोणीच नाही पिलं. आणि भस्मासूर सरकार आपल्याला महाराष्ट्र राज्यातून नायनाट करायचं आहे. पाथरी मराठी संघात भरपूर या ठिकाणी भरपूर पैसेवाले लोक आहेत. त्याच्या पैशाला साहेब कीड लागली, पण त्याच्या मुखात आणलं की मराठा समाजाला पाणी आणि खिचडी खाऊ घालव. ते तुम्ही मराठा समाजाचं पुण्य वाटून घेतलेलं आहे. नारायणगड असेल, अंतरवाली सराटी असेल, साहेबांवर मुंबईला केस सुद्धा झालेली मराठा आरक्षणासाठी, तुमच्या माहितीस्तव.
बाकीने ते पळून गेले, नाव काय सांगायची गरज नाही तुम्हाला, रोज तुमच्या दारोदार यायलेत ते. 2 केसेस आहेत, सॉरी. असा हिंदू आणि मुस्लिम एकाचं प्रतीक या ठिकाणी येत असताना यांच्या पोटात दुखायला. आता यांना वाटायला आता हिंदू मुस्लिम एक झाला आपला जागा फटका होऊ शकते आणि होणारच आहे. त्याची काळजी तुम्ही काय करायची गरज नाही. 23 तारीख आठवले. 18 पगड जातींचा नेता, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणार नेता बाबाजानी दुराणी साहेब. याच्या अगोदर वैरागीर सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मित्रांनो आपल्याला योग्य ते बटन दाबून साहेबांना विजयी करायचं आहे आणि आपली निवडणूक निशाणे ऑटो रिक्षा. एवढे बोल माझे 2 शब्द. जय शिवराय. जय हो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले यांच्याने हे कार्यक्रम असा घडून आला. आमचे वैशिष्ट्य वाघ, निजामभाई, या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाषाबा कोले, किरण सोनटक्के सर, संतोष देशमुख, ॲडव्होकेट सुनील जाधव, मदनराव लाडानी, विजय पाटील सीतापडे, अण्णासाहेब राजेश, राजेश ढगे, अंबे काका, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असले परभणी तालुक्यातले आणि पाथरी मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 20 तारखेला आपल्याला मतदारसंघाचा आमदार निवडायचा आहे आणि हे आमदार निवडत असताना सर्व कार्यकर्त्याला हितगीच व्हावं, या ठिकाणी आपले विचार मंथन व्हावं. व्यक्त करताना संतोष देशमुख असतील, किरण सोनटक्के सर असतील, की पाथरी मतदारसंघातले परभणी तालुक्यातलं जे पेडगाव गाव असेल, आमच्या किरण सरांच्या माड्याखडी असेल, आम्ही कसं विकास ते गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणूक नंतर केलं, त्याने आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त केला. परभणी तालुक्यामध्ये अनेक रोडचे पलीकडेचे गावामध्ये मी फिरत असताना मला असा चित्र पाहायला मिळाला की रस्ते नाही, सर्व कामं करायला पाहिजे असा त्यांच्या अधिकारातले होते. हे करायला आम्हाला त्या ठिकाणी लोकांची सातत्याने ते मागणी होताना दिसत होती. ठीक आहे, तुम्ही एक 5 वर्षासाठी कोणी आमदार असाल, पण अनेक वर्ष हे मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी, कारण की सिंगणापूर मतदारसंघ होता, तुम्हाला संधी होती, पण असं काही बदल घडण्याचं काम या ठिकाणी दिसत नाही. आता ह्याच मतदारसंघामध्ये डबल आमदार, म्हणजे जे काल परवाच आमदार झाले पुन्हा आमदारकीला उभे, म्हणजे एक आमदार होणार आहे ते आमदार कमी करायचे. आणि ते सरकारी पक्षाचे आमदार आहे. म्हणजे आज सरकार आपल्याला बदलायचं आहे ना, का नाही ठेवायचं आहे? सांगा ना. का कापसाला 7,000 भाव ठेवायचा आहे, सोयाबीनला 4,000 भाव ठेवायचे? हे काय परिस्थिती आहे राज्याची?
हे कसं सरकारचं धोरण आहे की आज 12 वर्षापूर्वीचे जे शेतीमालाचे भाव आहे आज बी तेवढेच आहे आणि शेतीचा खर्च दुपटीने तिपटीने वाढलेला, खताची किमती असतील किंवा मजुरी असेल, हे सर्व गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये नाही. अनेक गावामध्ये फिरत असताना माझा पहिला प्रश्न असते की सरकारवर तर आपण खुश आहे की नाराज आहे. तर सर्व लोकांचा एक मताने एक सूर येते की सरकारवर नाराजी. तर मित्रांनो, हे लोकशाहीमध्ये 5 वर्षाला जी आपल्याला संधी येते, हे आपलं मर्जीचं सरकार आपल्याला निवडण्यासाठी हे संधी येते. आपल्या गावाचा ग्रामपंचायतचा सरपंच पासून देशाचा प्रधानमंत्रीपर्यंत बदलण्याचे जे अधिकार तुम्हाला आम्हाला घटनेने दिलं, हे घटनेचा परिपूर्ण वापर हे लोकशाहीमध्ये आपण शांत बुद्धीने केला पाहिजे. आता अनेक उमेदवार उभे आहेत. पाथरी मतदारसंघामध्ये फार चर्चा आहे की हे उभं आहे, हे उभं आहे, हे उभं आहे, हे पाडण्यासाठी, हे ठेवण्यासाठी. अरे तसं किरण सरने सांगितलं की हो पाडण्यासाठीच आहे, तुम्हाला पाडायचं, मला निवडून यायचं. आता बस झाला ना तुमचा. गेल्या निवडणुकीलाच आम्ही तुम्हाला संधी दिली होती, ते कंडिशन तेवढीच होती आमची, हे 5 वर्षासाठी तुम्ही पुणे आम्हाला संधी द्या. कारण की मी विधान परिषदेवर आमदार होतो आणि मी विधान परिषदेवर आमदार असताना मला काय असा ही निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. आता सुद्धा माझा B.Farm होता, मी भरला नाही पक्षाच्या आदेशावर. मला आपल्याला सांगायचं आहे की हे निवडणूक फार महत्त्वाची निवडणूक आहे. आपले प्रश्न सोडविण्याची निवडणूक आहे, बेकारी दूर करण्याची निवडणूक आहे, महागाईवर मात करण्याची निवडणूक आहे. आता तुम्ही पाहिलं की 2-2.5 वर्षामध्ये आणि केवळ हे फडणवीस सरकार आल्यामुळं 20,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या राज्यात झाल्या. ही चिंतेची बाब आहे. 20,000 शेतकरी उदासीन होऊन शेती मला परवडत नाही म्हणून आत्महत्येपर्यंत जाते. अतिवृष्टी झाली, अनेक वेळेस शेतकऱ्याच्या एका वर्षामध्ये 2-3दा शेतकऱ्याला नुकसान झालं. विदर्भात वेगळं नुकसान झाला, कोकणात झाला, मराठवाड्यात झाला. काय मिळालं आपल्याला? पंचनामे झाले. गेल्या वर्षी प्रोत्साहनावर अनुदान म्हणून सोयाबीनवर देतो म्हणलो, त्याच्यावर अनेक अटी आणि शर्ती लावून त्या ठिकाणी कापसाने सोयाबीन आणि कापूस ह्याच्यावर शेतकऱ्याला किती अनुदान मिळालं, किती लोकांना पैसे मिळाले, किती अडचणी, किती KYC, हे जोडा, ते जोडा, ते जोडा, ते जोडा. माझा सांगायचा उद्देश आहे की शेतकऱ्यासाठी हे घातक सरकार आहे. पहिलं तो काम आहे आपल्याला हे सरकारला बदलायचं. हे सरकारला बदलण्यासाठी सरकार बदलायचं आणि आमदार बी बदलायचं. आणि दोघांचा पर्याय म्हणून मी आहे. आमदार बदलायचा मी आहे, सरकार बदलायचं मी आहे. आता याच्या पलीकडे अजून काय पर्याय पाहिजे आपल्याला? आणि एकदा संधी उपलब्ध करून द्या ना. संधी मिळाल्याशिवाय आपल्याला काय करणार आहे? किरण सर, निजामच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त महसूल देणारा जिल्हा 16 जिल्ह्याचा संस्थानिक निजाम होता. त्या कालखंडामध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारा जिल्हा हे परभणी होता. सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, सर्वात जास्त महसूल. कारण की जिल्ह्यामध्ये जमीन सुपीक आहे. गोदावरी, दोदना, पूर्णा, करपरासारखे नद्या या जिल्ह्यात, आणि सर्वात काळीची जमीन. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये क्रांती आल्यानंतर सर्वात जास्त सिंचन जर कुठं महाराष्ट्रात असेल आजवी, तो सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिंचन हे परभणी जिल्ह्यात. 60% जमीन तुमची आमची वलिताखाली आहे. किती टक्के? 100 एकर जमीन असेल तर 40 एकर जमीन पाण्याखाली आहे.
म्हणजे बघा नैसर्गिक देण किती आहे. नदी नाले आहेत, जमीन सुपीक आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त इरिगेशन परभणी जिल्ह्यात आहे आणि सर्वात जास्त दारिद्र्य बी आपण इथंच आहे. बेरोजगारी इथंच आहे. शेतीवर प्रक्रिया करण्याचे उद्योग नाही. एक वर्ष 42 लाख टन परभणी जिल्ह्यामध्ये ऊस होता. असं पाणी जास्त होतं. जायकवाडीला पाऊस चांगला पडलं होतं. 42 लाख टन ऊस जिल्ह्यात शिल्लक असताना 13 लाख टन ऊस आपल्या जिल्ह्यात शिल्लक राहिला होता. शेतीवर प्रक्रिया करणारे कारखाने नाही. जे कारखाने आहेत ते उद्ध्वस्त झाले, विकले गेले. बँका धड नाही. तरीही शेतकरी आपली पद्धतीने ह्या ठिकाणी चांगली शेती करून उत्पादन केल्यानंतर ते ऊस कुठं घालायचं हे त्याच्या समोर मोठा प्रश्न आहे. आज आमचा पाथरीचा कारखाना आहे. गेल्या वर्षी 2850 रुपये भाव दिला. तुमच्या नरसिंहाने 2500 रुपये दिलं. त्याची आम्ही कॅपॅसिटी वाढविण्याचा प्रयत्न करतो. आज सर्वतोपरीने पाथरी तालुका समृद्ध आहे. गोदावरीवर बंधारी आहे, जायकवाडीचं पाणी आहे, 100% वलीत खाली जमीन आहे. आणि एक मुख्य या ठिकाणी एक माझा प्रस्ताव आहे की मानवत आणि परभणी तालुक्याचे जे 52 गाव आहे त्याला वलीत्या खाली आपल्याला आणायचे. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी आणायचं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे. अनेक वर्षापासून हे गाव पाण्यापासून वंचित आहे. होत नाही अशातला काही प्रकार नाही. याला फक्त 3000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. पण हे लोकप्रतिनिधीने ह्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. माझ्या बोलण्यावरून काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते आहे की मानवत आणि परभणी तालुक्यातले जे मधला पट्टा आहे, तुमचं बी गाव त्याच्यात आहे, मांडाखडी, जाम, हे सर्व परिसरातला आपल्याला पाण्याखाली आणायचं. असं होत नाही. दाडेगावकर साहेबांनी वसमतमध्ये जे राहिलेले उर्वरित गाव होतं त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असा शेतकऱ्याच्या मार्गी लावला. बाजूला प्रकाश सोळंकेने उपसा जलसंचलन करून जे गाव वलिता खाली नव्हतं त्याला पाणी आणलं. आपल्या लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी काय? फक्त निवडून द्यायचं आणि पुन्हा रामराम ठोकायचा. तुमचा आमचा नाता तुटला. 5 वर्षामध्ये कोणाला भेटलं नाही, कोणाला निधीने कामाच्या प्रश्नाचा डोंगर ह्या मतदारसंघामध्ये निर्माण केला. सोनपेठ तालुक्यामध्ये फिरत असताना जेवढे तांडे तेवढे वस्ते आहे. भकास रस्ता नाही, जाला रस्ता नाही. अंतर्गत रस्ते तर सोडून द्या, पण ते अप्रोच रस्ते सुद्धा त्या ठिकाणी धड नाही. असे अनेक प्रश्न, विजेचा प्रश्न आज आमच्या समोर मोठा निर्माण झालेला आहे. असे अनेक प्रश्न हे मतदारसंघामध्ये आहे. मला आपल्याला विनंती करायची की आपले प्रश्न सोडविण्यासाठी हे प्रश्न ह्याला मार्गी लावण्यासाठी आता आपल्याला ताकद देण्याची आवश्यकता आहे. माझा ऑटो रिक्षा मुंबईच्या दिशेने तुम्हाला पाठवावं लागेल. आणि हे केल्याशिवाय बदल होणार नाही. हे बदल घडणं आज काळाची गरज आहे. कारण की आपण पाहतो की आपले शेजारचे जिल्हे असतील, बीड जिल्हा असेल, डोंगराळ भाग आहे, त्याच्यापैकी उस्मानाबाद जिल्हा आहे, शेळ्या चारणारा जिल्हा म्हणतो, पण आपल्यापेक्षा दुपटीने कारखाने, आपल्यापेक्षा कमीत कमी इरिगेशन आहे, आपल्यापेक्षा कमीत कमी जमीन सिंचनाखाली आणि सुपीक जमीन आहे. तरीही ते जिल्हा सुख समृद्धीने पुढे गेलेले आहे. शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले. तर मला आपल्याला विनंती करायची की मित्रांनो, आज आपल्याला हे मिळावा, सगळे परभणी ग्रामीण आणि सर्व बाकीचे इतर मतदारसंघाचे लोकांना बोलण्याचा उद्देश एवढाच होता की या ठिकाणी आपल्याला माहिती होईल, आपण एकत्रपणे भविष्याच्या राजकारणामध्ये आपण पाऊल टाकताना चुकीचे माणसं आपण ह्या ठिकाणी निवडून दिले तर पुन्हा आपल्याला जे प्रश्न आपले आहेत तसे तसे राहतील. एक मत अमूल्य आहे. हे मताचा किंमत नसते. लोक किमती लावायलेत.
हे हत्यार आहे, लोकशाहीचं हत्यार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं आणि त्याने हे देशाला जे संविधान समर्पित केलं, तर त्यांचे काही वाक्य पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं कि मेरे देश के गरीब लोगों, मैं तुम्हारे हाथ में एक ऐसा हथियार दे रहा हूँ, इसका सही इस्तेमाल करें तो तुम अपनी समस्याओं, अपनी परेशानियों को मात करोगे, और इसका गलत इस्तेमाल करे तो गुलामी और दलिंदरी की जिंदगी जियोगे. मत हे अमूल्य आहे, याची किंमत नसती आहे ना. कोण किंमत लावते? हे तर आमचा अधिकार आहे, आमची शहादत आहे. उर्दूमध्ये शहादत म्हणजे आमची साक्षी आहे की आम्ही तुला निवडून दिलं, तुला पाडलं, तुला निवडून दिलं. पण हे लोकशाहीचा एक थट्टा उडविण्याचं काम सुद्धा काही हे राज्यामध्ये काही धनदाडगे लोकांच्या माध्यमातून केलं जाते. जनशक्ती हे मोठी असती, त्याच्यासमोर किती धनशक्ती असती तर ते यशस्वी होत नाही. पण धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती एकत्रपणे या ठिकाणी लढा दिला पाहिजे. तर मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे, कारण की आता भाषणाच्या ऐवजी तुम्हाला असं वाटतं की राशनकडे वळावं लागते काही. पण मी आपल्याला एवढंच विनंती करतो की भविष्याचे आपले प्रगतीच्या राजकारणासाठी, भविष्यात आपले प्रश्न सोडविण्यासाठी, भविष्यात जे राहिलेले जे परभणी पाथरी मतदारसंघामध्ये जे परभणी तालुक्यातले जे गाव आहे, ह्याचे समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चितपणे हे मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी ह्या ठिकाणी मला देताल अशी आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं ताटलेले बसलेले आपण सर्वांनी ह्या ठिकाणी जेवण करून जावा एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. आणि 20 तारखेला मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आपले पाहुणे, आपले मित्र, आपले जोडे, जसं किरण सरने सांगितलं, फोन आता काय नाही गेलं तरी चालते, फोन करून सुद्धा तुम्हाला सांगता येते की बाबा ऑटो रिक्षाचं बटन दाबा. आणि असं जर केलं तर निश्चितपणे आपला विजय पक्का आहे. मी एवढंच सांगतो की माझ्या वतीने कधी तुमच्या विकास कामामध्ये निराशा होणार नाही. आपले जे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न सुटतील, हे सर्व काम होतील असे आपल्याकडून माझ्याकडून आपण अपेक्षा ठेवा. भविष्याच्या राजकारणामध्ये मी आपल्याला खांद्याला खांदा लावून परभणी ग्रामीण असेल किंवा इतर भाग असेल, आपल्यासाठी जे कोणती निवडणूक असेल त्याच्यासाठी माझ्या कार्यकर्त्याला पाठबळ, त्याला मदत करण्याची भावना सातत्याने राहील एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो.